पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे व्हेज समोसा. मेन म्हणजे मशरूम स्टफ समोसा आहे हा. तर यासाठी आपण साहित्य घेतलं आहे, बारीक चिरलेला कोबी घेतला आहे, मशरूम घेतले, थोडासा उभा चिरलेला कांदा आहे आणि थोडीशी बॉइल्ड कॉर्न आहे आणि गाजर आणि थोडीशी शिमला मिरच अगदी घेतलेली आहे मी. तर आता हे सगळं साहित्य आहे ते आपण एका कढईमध्ये तेल टाकून थोडंसं सॉटे करून घेणार आहे स्टफ करण्यासाठी. चला, कढई आपली तापलेली मस्त, याच्यामध्ये तेल घालून घेऊया आपण. थोडंसंच तेल घालायचं आहे आणि यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा थोडासा भाजून घ्यायचा आपल्याला, नंतरच बाकीचं साहित्य घालायचं. चला, आता आपला कांदा थोडासा भाजलेला आहे, याच्यामध्ये मी कॅप्सिकम घालणार आहे. हे पण छान सॉटे करून घ्यायचं. हे मस्त बारीक कट केलेलं गाजर घालणार आहे मी आता. हे छान हलवून घ्यायची. कोबी पण मस्त मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आणि आता बारी आहे ती म्हणजे मशरूमची. हे मशरूम गेलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि कॉर्न लास्टला. कॉर्न ऑलरेडी बॉईल केलेला आहे, त्यामुळे लास्टला टाकलं किंवा भाजी झाल्यानंतर टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. चिली फ्लेक्स, थोडासा ओरिगॅनो आणि हे पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य. वाव, किती कलरफुल दिसतंय ना हे. आता याच्यामध्ये मी थोडासा होममेड गरम मसाला टाकणार आहे. आणि परत मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात लास्ट मीठ चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. चला, आता याला आपण मस्तपैकी 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, म्हणजे ह्या भाज्या शिजतील. चला, आता आपलं झाकण काढूया आणि बघूया आपल्या भाज्यांची काय सिच्युएशन आहे ते. मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. आणि आता हे आपले समोसे स्टफ करण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर आता हे समोसाचं स्टफिंग जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. हे मस्तपैकी आता आपण काढून घेऊया आणि समोसे रेडी करूया. आता बाउलमध्ये काढून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये मस्त परत एकदा फ्रेश कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि मस्तपैकी चीज घालून घ्यायचं. तसं मिक्स करून घ्यायचं. आपलं स्टफिंग रेडी आहे. तर मी ते हे समोसा शीट घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण समोसा स्टफ करूया. हे शीट घ्यायचं आणि हे मैदा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून हा गोळ तयार केला आहे, जो ग्लूचं काम करणार आहे समोशासाठी. तर हे फक्त असं करायचं. तुम्ही कोणत्याही पद्धतीने समोसा फोल्ड करू शकता. आता ह्या पॉकेटमध्ये आपल्याला जे आपलं स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं. हे असं दाबून भरून घ्यायचं आणि हे परत पुढून इकडच्या बाजूला मागे घ्यायचं आणि नंतर परत जे काही रिमेनिंग आहे ते याला हा डो लावायचा आणि हे पॅक करून घ्यायचं. तुम्ही कोणत्याही वेने हा म्हणजे फोल्ड करू शकता. ते रेडी झाला आपला शीटवाला समोसा. हे सगळ्या बाजूंनी पॅक करून घ्यायचं डो लावून आपल्याला. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे समोसे फोल्ड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले सगळे समोसा पॉकेट्स रेडी झालेले आहेत आणि आता आपण ह्याला मस्तपैकी फ्राय करून घेऊया.
चला आता इथं मस्तपैकी तेल मी तापत ठेवलेलं आहे. आपण याच्यामध्ये समोसा टाकून घेऊया. एकदम मंद आचेवरतीचे समोसे आपल्याला फ्राय करायचे आहेत. चला आता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आपल्या समोस्याला आलेला आहे आणि आता हे समोसे बाहेर काढूया आपण. आपले समोसे आता रेडी झालेले आहेत. तर मी बघू शकता मी प्लेट पण रेडी केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता हे रेडीमेड शीटचे समोसे बनवलेत त्यामुळे ह्याचा जो क्रस्ट आहे ना तर एक नंबर म्हणजे खतरनाक झालेला आहे. तर मी तुम्हाला हा ओपन करून दाखवते. वाव, चला बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना. एकदम क्रिस्पी असे आहेत. तर शीट जरी रेडीमेड असली तरी टेस्टी मतलब आहे आपल्याला. आपण जे आतलं स्टफिंग बनवलेलं आहे ते एकदम हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. तर तुम्हाला सुद्धा असे हेल्दी समोसे खायचे असतील तर हे स्टफिंग तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला हे खूप आवडेल. करून खा हे समोसे आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले होते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी. तोपर्यंत भेटूया अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी सहित नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.